नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तुम्ही पाहताय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा 20 ऑगस्टचा रिव्ह्यू. आजच्या भागाच्या सुरुवातीला आपण पाहतोय राजाला अवनीवर रागवायचं असतं, पण तो काही तसं करू शकत नसतो. अवनी झोपण्यासाठी तिच्या खोलीत जात असते. मग राजा तिथे जातो आणि म्हणतो, मॅडम, मला तुमच्याशी 2 गोष्टी बोलायच्या आहेत महत्त्वाच्या. राजाला रागावून अवनीशी बोलायचं असतं, पण तसं काही होत नसतं. अवनी म्हणते त्याला 2च गोष्टी बोलायच्या आहेत. राजा म्हणतो, सिरियस आहे हां मॅडम. अवनी मग त्याला सॉरी म्हणते आणि म्हणते, हां बोल आता. राजा म्हणतो, हट्टीपणा केलाय हां तुम्ही. म्हणजे तुम्ही हट्टीपणा केलाय. सारखं तुम्हाला आम्ही एवढं रिक्वेस्ट करत होतो, की आम्हाला पत्ता पाठवा. आम्ही तिथे येतो, तर तुम्ही इन्कमिंग बंद ठेवलं तुमचं. आम्ही आलो असतो तिथं. अहो, मी, पाण्या, यशोदा आम्ही सिनियर आहे तुमच्यापेक्षा. म्हणजे एज बघितलं आमचं तर सिनियर आहे आम्ही तुमच्यापेक्षा. 2-4 पावसाळे आम्ही जास्त बघितलेत. वाटत नसलं तुमच्यापेक्षा तरी सिनियर आहे आम्ही. तुम्ही हे असं असं करायला नको पाहिजे होतं. बरोबर नाही केलं तुम्ही हे. राजापुढे अवनीचेच बोल तिला ऐकवत असतो. हे बघा, ते तुम्ही लहान मुलगी नाही आहेत, लहान मुलीसारखे नाही आहेत. तुम्ही एकट्या जाऊ शकतात. हे सगळं मान्य आहे मला. पण पण असं काही जरुरी नाही आहे. मोठ्यांना पण सोबत लागते. ते एकाला दोघं असतं तर तिथं बरं झालं असतं. तुम्हाला एवढी अडचण आली नसती तिथं. एवढंच आहे. तुम्ही तुम्ही सांगायला पाहिजे होतं आम्हाला. एवढा राजाचा सॉफ्टनेस फक्त अवनीसमोरच निघू शकतो. अवनी मग त्याचं सगळं ऐकून घेते आणि म्हणते, "हां, झालं?" राजा मग पुढे म्हणते, "हां, हेच मला थोडं म्हणजे असं ओरडून सांगायचं होतं, रागवून सांगायचं होतं." पुढे इथे ना थोडंसं अवनी त्याला ब्लॅकमेल करत असते. "हां, ओरड मग. ओरड, ओरड ना, रागाव, आवाज चढव. हवं तर 4 शिव्या दे. ओरड, माझं चुकलंय ना? अरे ओरड ना, आता का गप्प बसलायस? ओरड." राजा काही बोलत नसतो. राजा मग म्हणतो, "हे बघा, असं करताय बघा तुम्ही नेहमी. माझी ना बोलतीच बंद करताय तुम्ही. मान्य आहे, आमच्याकडे काही गोल्ड मेडल नाहीये तुमच्यासारखं. पण आम्ही पण सीनियर आहे हां. आणि आम्ही पण थोडंसं हुशार आहे. थोडं ऐकत जा आमचं." हेच म्हणतोय मी. मग अवनी लगेच त्याला सॉरी म्हणते. सॉरी, ऐकत जाईन इथून पुढे. मग राजा म्हणतो, हां, हेच हेच म्हणतोय मी. अवनी हां म्हणते. राजा हं म्हणतो. असं करत करत राजा जात असतो. अवनी मग त्याला थांबवते आणि म्हणते, हां, मग दुसरी गोष्ट? ती सांगायची राहिली ना. राजा म्हणतो, दुसरी गोष्ट? हां, हां, हां. इतक्यात यशा हे दोघांना बोलताना पाहतो लांबून. राजा म्हणतो, हां, दुसरी गोष्ट ते थँक यू. तुम्ही ना ते दांगट घराण्याचा मैलाचा दगड रॉकी द फादर यांना वाचवलत ना. आमच्या अण्णांना तुम्ही हॉस्पिटलपर्यंत घेऊन गेलात. त्यांची काळजी घेतलीत तुम्ही. आमच्या अण्णांना तुम्ही एवढं जपलत ना, की आता तसं बघायला गेलं ना, की आमच्या अण्णा तसे ना एकदमच असे हळवे आहेत. राजासारखं आमच्या अण्णा करत असतो ना, माऊनी म्हणते, "हां, हां, हां, थांब अरे चुकलं माझं. तुमचे अण्णा आहेत ना ते. तुमचे अण्णा आहेत ना ते. मी कुणीच नाही ना त्यांची." राजा इकडे एकदम मानखाने घालतो आणि यशा तिकडे हे ऐकून ना डोक्याला हात लावतो. अवनी पुढे म्हणते, "नाही, नाही, बरोबर आहे तुझं. तुम्ही सगळे वेगळे आणि मी एकटी वेगळी. असंच आहे ना?" राजा म्हणतो, "तसं नाही." आता यशाला देखील प्रश्न पडत होता, ह्यांना कसं समजवायचं? मग राजा पुढे म्हणतो, "नाही, तसं तसं नाही म्हणत आहे मी. ते काय आहे, म्हणजे हे बघा, ते तुमचे एक्झॅक्टली कोण आहेत ते अजून काही डिसाईड नाही ना. आणि ते तुमचे कोणतरी असायला मी म्हणजे आम्ही कोणतरी तुमचे असायला पाहिजे ना. शेवटी काय, हम आपके हैच कोण?" राजा एकदम सॉफ्टपणे बोलत असतो. यशा तिकडून ऐकत असतो या दोघांचंही बोलणं. अवनी म्हणते राजाला, "आहेस ना, या जगात आहे ना, तू माझा सर्वात जवळचा मित्र आहेस. तू ना बेस्ट फ्रेंड आहेस माझा." राजा काहीच बोलत नाही, फक्त बघत असतो. अवनी म्हणते, "आहेस ना?" राजाला फ्रेंडशिपपेक्षा पुढं जायचं असतं. त्यामुळं तो हां, हो करत आहे असं म्हणायला लागतो अवनीला. इकडे यशाला या दोघांचं बोलणं ऐकून खूप भारी वाटत असतं. तो देवाचे आभार मानत असतो. अवनी मग पुढे राजाला हात देते आणि म्हणते, "पक्का ना?" राजा मग पुढे तिच्या हातात हात देऊन हो, फ्रेंड असल्याचं तिला जाणीव करून देतो. आणि ते नाही का फ्रेंडशिपचं असतं, शेक हँड करून बूम करतात. असं करून अवनीला खूप छान वाटायला लागतं. इथे अवनीला राजाला तो तिचा बेस्ट फ्रेंड आहे हेच जाणवून द्यायचं असतं आणि या राजाला मात्र फ्रेंडशिपच्या पुढे जायचं असतं. मग अवनी म्हणते सगळं झाल्यानंतर, "ठीक आहे, गुड नाईट."
राजा देखील गुड नाईट म्हणतो. इथे ना अवनीचा थोडासा वेगळाच अँगल बघायला मिळालेला आहे. राजा आज खूपच खुश असतो. त्याला कळत नसतं की मागे यश आहे. तो मागे-मागे जात ना धडकतो दरवाजाला, मागे बघतो तर यश असतो. यशा मग त्याला ॲक्शन करून विचारतो, "काय?" तर राजा हसत-हसत यशाकडे जायला लागतं. यशा म्हणतो, "अरे ऐक फ्रेंड." राजा म्हणतो, "अरे बेस्ट फ्रेंड म्हणाल्या." बेस्टेस्ट फ्रेंड आणि आता बघ नेक्स्ट स्टेप लवशिप. यशा मग त्याच्यावर चिडतो आणि म्हणते, "ए काही गडबड केलीस ना तर बघ हाणीन धरून." यशा राजाला ओरडून देवाला नमस्कार करतो आणि तिथून निघून जातो. राजा मात्र तिथेच उभा असतो. राजा स्वतःशीच बोलायला लागतो, "हा ना, एक काय 100 हाण. पण बघशील तू, मॅडम आहेत ना, एक ना एक दिवस माझ्या प्रेमात नक्की पडणार." आणि तसंही कोणतर म्हटलंय ना, दोस्ती प्यार की पहिली पायरी होती हे. राजाचा आनंद गगनात मावत नसतो. तो खूप खुश झालेला असतो. तो तिथेच घुटमळत असतो. थोडे इकडे-तिकडे करतो आणि मग परत मग तिथून निघून जातो. इकडे धन्या अण्णांचे पाय दाबत असतात. मग अण्णा म्हणतात, "अरे बास, बास, बास." अण्णा मग पुढे मागे टेकून बसत असतात. त्यांना खूप त्रास होत असतात. पुढे अण्णा थोडीशी धन्याला लाडीगोडी लावत असतात. ते धन्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणतात, "अरे सोन्या, तुझी पाठ दुखली असेल ना? किती रे करशील तू?" धन्याला काय कळत नाही. अण्णा एवढे कसे प्रेमळ वागायला लागले. अण्णा मग पुढे त्यांच्या खिशातली 200 रुपयाची नोट काढतात आणि धन्याला देतात. धन्या म्हणतो, "अरे बापरे! अण्णा, अहो काय ती बापाची माया आहे. वाह, 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 वाह! अरे म्हणजे मी तुमचे पाय दाबले म्हणून तुम्ही पैसे दिलेत मला? थांबा, मी अजून तुमचे पाय दाबतो." धन्या मग लगेच उठतो खुर्चीवरनं आणि परत अण्णांचे पाय दाबायला बसतो. पण अण्णा पुढे म्हणतात, "अरे पैसे दिले की असं थांबायचं नसतं." मग धन्या म्हणायला लागतो, "अहो अण्णा, एवढ्या रात्रीच आता मला कुठं काय मिळणार आहे? उद्या मी कॉलेजला गेलो ना, की मग तिथं गोळ्या बिस्किटांवर खर्च करून टाकतो की." अण्णा त्याला टपली मारतात आणि म्हणतात, "ए त्याच्यासाठी नाही दिले तुला पैसे? ते बाजारात जा आणि ते फ्रूट ज्यूस घेऊन ये." धन्या म्हणायला लागतो, "अण्णा फ्रूट ज्यूस? आत्ता कुठे एवढ्या रात्री? आता कुठं काय मिळते? मी एक काम करतो." अण्णा म्हणतात, "काय?" धन्या म्हणतो, "त्या आपण आता फळं आणलेलीच आहेत ना. मी यशादाला सांगतो, यशादा देईल ना बनवून." अण्णा त्याला म्हणतात, "श्श." असे एकदम ओरडायला जातात. परत त्यांचं दुखायला लागतं. मग ते म्हणतात, "इस कान की खबर उस कान को नहीं पोहोचनी चाहिए." आणि ज्यूस काय आहे ना, ते तुला माहिती आहे. मग धन्या लगेच म्हणायला लागतो, ओव्हर ॲक्टिंग. "ओह! तुम्हाला दारू पाहिजे?" अण्णा म्हणतात, "तुला माहिती आहे ना मला काय पाहिजे ते?" धन्या म्हणायला लागतो, "नाही, नाही, 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 दारू लय वाईट. नाही, नाही, अजिबात नाही मिळणार." परत तो दरवाजाला ठेकून बसतो आणि म्हणतो, "ओह! नाही, नाही हां, दारू लय वाईट." अण्णा थोडेसे त्याला इमोशनल करायला लागतात. "अरे वाईट काय वाईट? माझ्या दारूच्या बाटल्या विकून मी तुला दूध पाजलंय आणि त्या दुधावर आहे ना तुला आता पोसलंय." धन्या देखील थोडासा इमोशनल दिसतोय. अण्णा मग पुढे फिल्मी डायलॉग मारत असतात. "धन्या, उस दूध का कर्ज अदा करने का समय आ गया है." धन्या म्हणायला लागतो, "नाही, नाही हं अण्णा, मेलोड्रामा नकोय." अण्णा मग पुढे म्हणायला लागतात, "ए मेलोड्रामा नाही येतो, खरं आहे ते. इतक्यात पाण्या मागून येतो." पाण्या म्हणतो, "अरे काय? काय चाललंय?" अण्णा म्हणतात, "विचार, विचार पाण्याला विचार." धन्याला ते म्हणत असत. पाण्या म्हणतो, "काय? काय झालं?" धन्या म्हणतो, "काय रे पाण्याता, हे असं म्हणून राहिले? मला लहानपणी दूध पाजायचं म्हणून ह्यांनी दारूच्या बाटल्या विकून ह्यांनी म्हणे दूध पाजले मला. हे काय खरं आहे का?" पाण्या हसतो आणि म्हणतो, "हां? असं म्हणताय त्यांना? तुला दूध मिळावं म्हणून अण्णांनी दारूच्या बाटल्या विकल्या?" पाण्या हसायला लागतो आणि अण्णांची चेष्टा करत ना त्याच्याकडे असलेलं गरम पाण्याची पिशवी अण्णांना लावतो. अण्णा म्हणतात, "अरे ठेव तिकडं." मग पाण्या म्हणतो धन्याला, "अरे कसं आहे? अरे दारूच्या बाटल्या विकल्या, पण ते अण्णांनी नाही, मी आणि राजानं. आणि त्यातनं आम्ही तुला दूध आणलं. अण्णांनी काय केलं माहिती का? दिवसभर फक्त दारूसोबत आहे ना चकना खाल्ला." तर म्हणतो, "हां? असं आहे का?" "अहो अण्णा, मग दूध का कर्ज तर ह्यांच्या नावावरती आहे ना?" पुढे मग धन्या पाण्याला म्हणतो, "पाय पुढे कर, पाय पुढे कर. आता तुझेच पाय दाबले पाहिजेत." अण्णा लगेच चिडतात आणि म्हणतात, "अरे हाड, अरे आडात असल्याशिवाय पोहरं देणार आहे का?" अण्णा मग पुढे परत मेलोड्रामा करायला लागतात. "अरे तुला दूध पाजण्यासाठी ह्यांना दारूच्या रिकाम्या बाटल्या मिळाव्यात म्हणून, अरे म्हणून दारूच्या बाटल्या आणि बाटल्या रिकाम्या केल्यात मी. आणि तेव्हा कुठं तुला दूध मिळालंय. आणि मी माझ्या तब्येतीची पर्वा पण नाही केली त्यामुळं." धन्या म्हणायला लागतात, "हां, राहू द्या, राहू द्या हां अण्णा. तुम्ही आहे ना 500 जन्माची दारू आहे ना एकाच जन्मात पीत बसलाय. झोपा आता."
मग अण्णा म्हणतात, "चल इकडे, इकडे." अण्णांना दुखतंय असं वाटतंय. धन्याला म्हणतो, "काय काय झालं?" धन्याच्या हातात ती 200ची नोट असते. अण्णा लगेच ती 200ची नोट घेतात आणि खिशात टाकतात. "चल जा आता, नाही देत मी आणि पाय-बी पण दाबू नकोस. चल जा." मग धन्या म्हणायला लागतो, "अहो माझ्या गोळ्या?" अण्णा म्हणतात, "चल नाही, नाही गोळ्या-बिळ्या गेल्या सगळ्या उडत." मग त्याने हट्ट करत असताना लहान मुलासारखा तसं म्हणायला लागतो, "अहो नाही मला गोळ्या बिस्किट पाहिजेत पाहिजेत मला." अण्णा म्हणत असं, "चल नाही, नाही, नाही मिळणार आहेत तुला." ते ना खूप गयावया करत असतो. "अहो अण्णा मी तुमचे पाय दाबलेत ना, द्या की ना." अण्णा म्हणत असं, "ए नाही, नाही मला फक्त चपटी पाहिजे बस." पाण्या म्हणतो, "ए धन्या, अण्णा दारू आणायला सांगायच्या अगोदर पळ चल." मग धन्या तिथून जातो. अण्णा म्हणत असत पाण्याला, "अरे तुला कळत कसं नाही? ते एक चपटी मारली ना, हे सगळं दुखणं-बिखणं सगळं बंद होईल." पाण्या देखील तिथून जात असतो. तो म्हणत असतो, "तुम्हाला रेडिओ राहून देऊ का?" अण्णा म्हणतो, "रेडिओ नको, अगोदर मला चपटी आणून दे." पाण्या म्हणायला लागतो, "रेडिओ ती चपटीचीच गाणी लावतो ना." अण्णा म्हणतात, "अरे नको रे." पाण्या म्हणतो, "ओ बसा शांत झोपा." आणि असं म्हणून तो तिथून निघून जातो. अण्णा मग पुढे स्वतःशीच बोलत असतात. ते म्हणत असतात, "डॉक्टरनी ना चपटी प्यायची परमिशन दिली असती ना, तर हे दुखणं आहे ना लगेच निघून गेलं असतं." अण्णांना खूप त्रास होत असतो. ते विव्हळत असतात खूप. इकडे अवनी तिच्या खोलीमध्ये बिछाना घालत असते. का तिचा फोन वाजत असतो. तो फोन स्वातीने केलेला असतो. अवनी फोन घेते आणि बघते, तर तो स्वातीचा फोन असते. ती 1 सेकंद विचार करते घेऊ की नको, पण शेवटी ती फोन रिसीव्हच करते. तिकडे स्वातीने फोन स्पीकरवर लावलेला असतो. स्वातीसोबत मागे महेश देखील असतो. अवनी इकडून हॅलो म्हणते, तेव्हा स्वाती म्हणते, "हॅलो, अगं अवनी कसे कसे आहेत तुझे सासरे आता?" अवनी थोडं रागवूनच तिच्याशी बोलत असते. ती म्हणते, "आहेत, जिवंत आहेत अजून." स्वाती पुढे म्हणते, "अगं मी माफी मागते तुझी महेशच्या वतीनं. अगं खरंच, खरंच त्याच्याकडून चूक झाली. अगं त्यानं मुद्दाम नाही केलंय हे." अवनी मग फारच चिडलेली असते. ती म्हणते, "चुकून?" "नाही, चुकून दादा कॉलेजमध्ये आला ना. चुकून त्यानं मला बघितलं, माझ्याशी भांडला आणि मला नको नको ते बोलला. आणि चुकून चुकून अण्णांना मारलं त्यानं." "अगं अवनी, तो खरंच कोणाला तरी चाकू मारेल असं वाटतं का तुला?" अवनी यावर काहीच न बोलता ती म्हणते, "वहिनी, अण्णांचा मोठेपणा आहे ना, म्हणून त्यांनी पोलिसात तक्रार नाही केली. आणि दादानी जे काही केले ना, त्याला मी तरी नाही माफ करणार आहे." स्वातीची जी माफी मागत असते, "अवनी सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी अगं." मग अवनी म्हणते, "अगं सॉरी तर त्यानं म्हणायला पाहिजे ना." इकडे स्वातीच्या मागे महेश असतो, तो ऐकत असतो हे सगळं. अवनी पुढे म्हणते, "अगं खरं सांगू का वहिनी, पण नाही ना, हे सगळं प्रकरण ना सॉरी म्हणण्याच्या पलीकडचं आहे. आणि यापुढे जर त्यानं असं काही करायचा प्रयत्न जरी केला ना, तर ना मी माझ्या घरच्यांना चांगुलपणा दाखवू देणार नाहीये." अवनीने स्वातीला चांगलंच बजावलेलं असतं आणि मग ती पुढे काहीच न बोलता फोन ठेवून देते. स्वातीला हे महेशकडून जे काही झालं ते अजिबात आवडलेलं नसतं. ती महेशवर खूप चिडलेली असते. फोन ठेवून झाल्यानंतर अवनी परत तिचा बिछाना घालण्यासाठी जात असते. मग तिचं लक्ष तिथे असलेल्या पिशवीकडे जातं. तिला स्वातीने नमीकडून चिठ्ठी दिलेली असते ना. अवनी मग त्या डब्यावरची चिठ्ठी घेते आणि ती वाचायला लागते. स्वातीनं लिहिलेलं असतं, "अवनी, अगं नमिताच्या किडनॅपिंगमध्ये बाबांचा किंवा महेशचा अजिबात कोणताही हात नव्हता. हा ना सगळा त्या विवांचा गाढवपणा होता." ही चिठ्ठी वाचून अवनी खूप इमोशनल होते. तिला स्वातीशी बोलायचं असतं. त्यामुळं ती चिठ्ठी ठेवते आणि पडदेशी स्वातीला फोन लावते. पण स्वातीचा फोन सायलेंटवर असतो. तो व्हायब्रेट होत असतो, पण स्वातीला काही कळत नसतं. त्यामुळे स्वातीकडून तो फोन रिसीव्ह होत नाही. अवनीला थोडंसं वाईट वाटत असतं. इकडे अण्णा परत त्यांची चपटी शोधत असतात. ते फ्रीजमध्ये शोधतात हात घालून, तर तिथं काही मिळत नाही. मग फ्रीजवर असलेला डब्बा असतो ना, तो हलवतात. त्याच्यामध्ये काय आहे का शोधतात. तेही काही मिळत नाही त्यांना. मग फ्रीजचा कव्हर शोधायला लागतात, तिथे काही असेल तर. आणि मग फायनली त्यातून एक चपटी निघते. अण्णा खूप खुश होऊन ती उघडतात. उघडून बघतात आणि ती डायरेक्ट तोंडाला लावतात. त्याच्यामध्ये काहीच नसतं. अण्णा त्याच्यातून एक थेंब जरी येईल का ह्याची वाट बघत असतात. त्यामुळे ते हलवून ना पीत असतात. इकडून अवनी यायला लागते मग लगेच. अवनी अण्णांना पाहून म्हणते, "अण्णा?" अण्णा दुसऱ्या साईडला येऊन मग परत चेक करत असतात. हात घालून बघतात. त्यांना ना चपटीसारखंच काहीतरी लागतं, पण त्याच्यामध्ये बल असतो छोटासा. अवनी म्हणते, "काय झालं? काही शोधताय का?" अण्णांच्या हातून चुकून 4 बोटं वर निघतात आणि ती चपटी असं म्हणणार असतात. परत मग लगेच ती 4 बोटं लांब करतात आणि म्हणतात, "माझी 4 पोरं कुठे गेली?" अवनी म्हणते, "धन्या कॉलेजला गेलाय आणि बाकीचे सगळे कामाला गेलेत." अण्णा म्हणतात, "होय काय?" असं करत मग ते परत शोधत बाहेरच्या खोलीत जातात.
परत ते त्यांच्या बिछाण्याजवळ इकडे-तिकडे शोधायला लागतात चपटी. अवनी म्हणते, "अहो अण्णा, काय हवंय का तुम्हाला?" अण्णा म्हणतात, झोप." अवनी म्हणते, "झोप?" नाही. अण्णा म्हणतात, "नाही, मी आज खूप वेळ झोपलो नाही का? लईच उशिरापर्यंत झोपलो मी." अवनी म्हणते, "अण्णा, औषधं घेतली आहेत ना, त्यामुळं गुंगी येते थोडीशी." "काही हरकत नाही. अण्णा, मी तुमच्यासाठी चहा आणू का?" "मस्त आणते चहा." अण्णा म्हणतात, "अहो सुनबाई, ही काही चहा प्यायची वेळ आहे का?" परत मग ते त्यांचे शब्द फिरवतात आणि म्हणतात, "नाही, नाही, ही चहाच प्यायची वेळ आहे. आणा, आणा, चहा, चहा घेऊन या हां." मावनी म्हणते, "हां, आणते, चहा घेऊन येते." अवनी चहा आणण्यासाठी जाते. इकडे अण्णा म्हणत असत, "माझ्या गुंगीचं औषध सापडलेलं नाही अजून." इकडे-तिकडे करतात आणि मग परत त्यांना काहीतरी आयडिया येते. पाहुणे आतमध्ये चहा करायला गेलेलीच बघतात आणि अण्णा लगेच बाहेर चपटी आणण्यासाठी जात असत. इतक्याच धन्या त्यांच्या समोरून येतो आणि म्हणतो, "अहो अण्णासाहेब, कुठं निघाले?" अण्णा म्हणतात, "तू? तू तर कॉलेजला गेला होता ना?" मग धन्या म्हणतो, "अहो राजादा मला म्हणाला दुपारी लवकर घरी ये. आपल्या घरी एक पेशंट आहे. पेशंटसाठी फ्रूट घेऊन ये. पेशंटला फ्रूट ज्यूस पाज, हां?" अण्णा मग त्याला थाप देतात आणि म्हणतात, "बॉईज गुड हां." आणि असं म्हणून ते तरा ना त्यांचे चप्पल घालून आहे ना त्यांची चपटी आणण्यासाठी जात असत. धन्या म्हणतो, "अहो अण्णा, अण्णा ऐका." अण्णा लगेच सायकल घेऊन चालायला निघत असतात आणि धन्या म्हणतो, "अहो अण्णा, अहो काय करताय तुम्ही? कुठे निघालाय तुम्ही?" अण्णा म्हणतात, "चाललोय जरा, काम आहे माझं." धन्या म्हणतो, "अहो काय काम आहे ते मला सांगा, मी करतो काम." अण्णा म्हणतात, "तू करतो? तुला सांगितलं होतं माझं ते औषध घेऊन यायला, केलंस काम का तू?" उगाच आपलं मी काम करतो, मी काम करतो असं चाललंय ते. धन्या म्हणतो, "ओ, ते औषध नाही, दारू आहे ती दारू." अण्णा अण्णा धन्याचं काही न ऐकता ते सायकल घेऊन जात असतात. धन्या मग दंगा करायला लागतो, ओरडायला लागतो मोठ्यानी. "अबबबबब! ओ वहिनी, ओ वहिनी! ओ वहिनी, अण्णा बघा काय करून राहिले, या लवकर बाहेर या." अण्णा लगेच सायकल लावायला लागतात. अवनी धावत पळत बाहेर येते. अवनी आल्यानंतर अण्णा लगेच सायकलची चेन लावायचं ॲक्टिंग करायला लागतात. अवनी म्हणते, "अण्णा काय चाललंय?" मग लगेच अण्णा म्हणतात, "ओ सुनबाई, तुम्ही कुठे बाहेर निघालाय काय?" मी म्हणते, "अण्णा, तुम्ही कुठे चाललात?" अण्णा अवनीशी खोटं बोलायला लागतात. अण्णा म्हणतात, "अहो मी कुठं नाही, ते सायकलची चेन निघाली होती, ती लावत होतो मी." "हां, धन आहे ना, ह्याला काय सायकलकडे लक्ष द्यायला नको, काय नको उगाच." अण्णा खाली बसून एकदम उठायला लागल्यानंतर त्यांचं दुखायला लागतं थोडंसं. मुली त्यांना सांगत असते, "अहो अण्णा सांभाळा." अण्णा म्हणतात, "अहो ह्याला सांगितलं होतं मी." सायकलकडे लक्षच देत नाही तो, त्याला मेंटेन करायला लागतं ना. अवनी म्हणते, "अहो अण्णा ते राहू द्या, तुम्ही अगोदर रेस्ट करा बरं." डॉक्टरनी काय सांगितलंय? अण्णा म्हणतात, "माहिती आहे, डॉक्टरनी सांगितलंय रेस्ट इज बेस्ट. पण कसं आहे, ते सायकलचा मेंटेनन्स करायला पाहिजे. म्हणून सायकलच्या सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन चाललोय ते." अवनीला गुंडाळायचा प्रयत्न करत असतात. मग धन्या म्हणतो, "काय, काय, काय? सायकलच्या सर्व्हिसिंग सेंटरमध्ये?" "हो अण्णा, तुमचं पेट्रोल आणायचंय म्हणून सांगा की." अण्णा हसत म्हणायला लागतात, "अरे हां, हां, हां. ते काही सायकलला काय पेट्रोल लागतं का काय? चल काहीही बोलू नको धन्या." अवनी म्हणते, "कळलंय मला अण्णा. तुम्हाला ना कुठं जायचंय ना ते सगळं कळलंय मला." अण्णा मग पुढे धन्याला धमकवत असत म्हणजे त्याला ओरडायचा प्रयत्न करत असत. अवनी म्हणते, "अहो अण्णा, तुम्ही त्याला काय धमकवताय?" धन्या देखील म्हणायला लागतो, "अहो नाहीतर काय, रोज सारखी यांना दारूच पाहिजे?" अण्णा म्हणायला लागतात, "याला ना काही कॉलेजमध्ये जायला नको, अभ्यास करायला नको." अवनी म्हणते, "तुम्ही त्याला काही बोलू नका. तुम्ही आधी आत चला." अण्णा समजवायचा प्रयत्न करत असतात. "अहो ऐका तुम्ही जरा." अवनी म्हणते, "मी तुमचं काहीही ऐकून घेणार नाहीये." अण्णा म्हणत असत, "अहो काय होतंय, मी ना औषध हळू कमी करून घेतो. आधी ना मी 4 घ्यायचो, मग 3, मग 2, मग 1 आणि मग थोडंसं बुचाने घेतो." अवनी म्हणते, "आणि डॉक्टरांनी काय सांगितलंय?" मग अण्णा म्हणतात, "रेस्ट घ्यायला." अवनी म्हणते, "चला मग." "चला, चला, बिलकुल हालचाल करायची नाही." अण्णा म्हणत असं तर थोडं ऐकून घ्या. अवनी आणि धन्या त्यांचं काही न ऐकता मग त्यांना आतमध्ये घेऊन जातात. आणि जाता धन्याला मारत असत आणि मग त्याला पाय लाथ मारत असतात. त्यामुळं अण्णांचं जास्तच दुखायला लागतं. अवनी म्हणत असते, "अहो कुणी सांगितलं होतं इतकं तडतड करत बाहेर जायला?" अण्णा म्हणायला लागतात, "ते धन्याला ना अशी लाथ मारायला गेलो ना, ते जास्तच दुखायला लागलं. अण्णांना खूप दुखत असतं, ते थोडे विवळत असतात." अवनी म्हणत असते, "अहो त्रास होतोय ना अण्णा तुम्हाला, बसा बरं इथं. टाके निघतील परत, बसा." अवनी खूप काळजी घेत असते अण्णांची. अण्णांचं खूपच दुखत असतं. अण्णांना तो त्रास सहन होत नसतो आणि अवनी आणि धन्याला ते पाहून खूप वाईट वाटत असतं. अवनी म्हणते, "अण्णा, अण्णा खूप त्रास होतोय का तुम्हाला? तुम्हाला एखादी पेन किलर देऊ का? थांबा, मी औषध देते तुम्हाला." मग धन्या म्हणतो, "अहो वहिनी, अण्णांना औषध नको आहे. अण्णांना त्यांचं ना ते नेहमीचंच औषध पाहिजे." कोणी म्हणते, "दारू." हां.
मग धन्या म्हणतो, दारूशिवाय कुठलंही दुःख पचवायची सवयच नाही राहिली आमच्या अण्णांना. आणि त्यांच्या या व्यसनामुळं पोरांना किती त्रास झाला हे त्यांना दिसलंही नाही कधी. त्यांना खूप विव्हळत असतात, खूप दुखत असतं त्यांना. त्यांना त्यांची बायको लक्ष्मीला हाक मारत असतात, "गे लक्ष्मी कुठले भोग भोगतोय मी हे." हे ऐकून ना अवनीला आणि धन्याला फार फार वाईट वाटत असतं. अवनी मग धन्याला म्हणते, "अरे तू कॉलेजवरून कसा लवकर आलास?" धन्या म्हणतो, "ते राजादानं सांगितलं होतं. म्हटला दुपारी लवकर घरी ये." अवनी म्हणते, "अरे मी होते ना घरी." धन्या म्हणतो, "नाही, तुम्हाला कंट्रोल नाही झालं तर?" अण्णांना त्रास सहन होत नसतो. ते डोकं धरून ना केस ओढत असतात जवळपास. मग अवनी धन्याला म्हणते, "बरं ठीक आहे, हातपाय धुवून घे आणि खाऊन घे जरासं." अवनीला अण्णांचा त्रास पाहावत नसतो. तिच्या डोळ्यातून अश्रू येत असतात आणि आजचा भाग इथे संपवलेला आहे मंडळी. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. अवनीला अण्णांचा त्रास सहन न झाल्यामुळे अवनी अण्णांसाठी दारू आणण्यासाठी स्वतः दारूच्या दुकानात गेलेली असते आणि हेच तिथे नाना पाहतात. नाना त्याचा व्हिडिओ करतात आणि तो राजाला पाठवतात आणि राजाला फोन करून सांगतात. ते सांगतात, "इथं खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. मी तुझ्या बायकोला बघितलं. ती दारूच्या दुकानात दारू घेत होती." मंडळी सीरियल खूप छान दाखवत आहेत आणि आजचा एपिसोड देखील खूप छान होता. तसेच तुम्हाला जर आपले रिव्ह्यू आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग उद्याच्या भागात भेटूया. कोणता काय काय ड्रामा होणार आहे उद्या. चलो बाय.